लोकसभा चुनाव के नतीजे आते ही बीजेपी की राजनीतिक पारी पूरी तरह उलट गई है। एनडीए की तुलना में राज्य में इस बार इंडिया गठबंधन का प्रदर्शन पिछली बार से काफी बेहतर रहा। वहीं कोल्हापुर सीट पर शिवसेना के संजय मांडलिक को हराते हुए कांग्रेस के छत्रपति शाहूजी महाराज आगे निकल गए। कोल्हापुर में एनडीए की हार पर मंत्री हसन मुश्रीफ ने स्पष्टीकरण दिया है। काल प्रतिक्रिया देताना मी हेच व्यक्त केलेल्या होत्या भावना। जवळजवळ 6 लाख लोकांनी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना मतदारांनी मतदान केलेलं आहे। वास्तविक त्यांचं मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानले पाहिजे, कारण एकूण देशामध्ये असलेली परिस्थिती आपल्याला बघितलं असाल की अनेक ठिकाणी अशा पडझडी झाल्या। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील थोडीशी पडझड झाली, परंतु एक जागा महायुतीची आम्ही राखण्यामध्ये आम्हाला यश आलं, परंतु कोल्हापूरची जागा आम्ही राखू शकलो नाही। त्याला अनेक कारणं आहेत। त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी असणं, त्यानंतर जे अनेक प्रश्न निर्माण झाले होते या राज्यामध्ये, जसं मराठा आरक्षणाचा असेल, कांदा प्रश्न असेल, त्याच्यानंतर आमचा एक शक्ती मार्ग गेलेला आहे। त्या शक्ती मार्गाबद्दल काही लोकांची नाराजी होती। दलित आणि विशेषतः मुस्लिम समाज यांचे अनेक आता त्याची कारणमीमांसा आम्ही करू, आत्मचिंतन आत्मपरीक्षण करू, तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं पुन्हा होऊ नये यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि महायुतीला एक दिलानं हातात हात घालून आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल। तो एक परिणाम दिसून येतो की आमच्या राष्ट्रवादीच्या त्या पहिल्या बैठकीत ज्यावेळी निकाल लागायचे होते त्यावेळेस भुजबळ म्हणाले होते की याचा एक फार मोठा विशेषतः बौद्ध समाजावर याचा फार मोठा परिणाम झालेला आहे आणि या राहुल गांधीचे स्वतः पुस्तक घेऊनच भाषण करायचे, ते नेरेटिव्ह करण्यामध्ये थोडेसे त्यांना यश आलं असं वाटतंय। परंतु एनडीए ची सत्ता येणार आहे। मोदी साहेब 2 दिवसात शपथ घेणार आहेत। नागपुर समय, गली से दिल्ली तक।